हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 बुद्धिमत्ता. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे इयत्ता 4थी मधलं जो भाग 2 चा पुस्तक आहे स्कॉलरशिपचा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आज आपण सुरू करणार आहोत. बरेचसे विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर बुद्धिमत्ता घ्या, पण आपला इंग्रजी आणि गणित या भागातील 4-4, 5-5 घटक राहिलेले आहेत. तर ते आपण चला येणाऱ्या म्हणजे काही दिवसांनी ते घेणारच आहे, आपण तुमच्या पेपरच्या आधी आपण ते कव्हर करणार आहे. पण आजपासून आपण सुरू करूया बुद्धिमत्ता चाचणी. आता बुद्धिमत्ताची तुम्हाला गणितासारखेच एकूण 50 प्रश्न असतात 100 मार्काला. प्रश्न क्रमांक 26 ते 75 असणार आहे ते, है ना. पेपर 2 मध्ये म्हणजे 1 ते 25 हे इंग्लिशचे प्रश्न असणार आहे आणि 26 क्रमांकापासून 75 पर्यंत म्हणजे एकूण 50 प्रश्न होतात ते. आणि 50 प्रश्नाला गुण किती आहे, किती मार्क्स आहे, 100. म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न असणार आहे. ठीक आहे. मग मग यातील आपण पहिला घटक आज सुरू करू. मग विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी या भागातील आपण आज पहिला घटक सुरू करणार आहोत. नाव आहे घटकाचा आकलन. या व्हिडिओमध्ये आपण सूचना पालन, वर्णमाला, जोडाक्षरे, शब्द रचना या सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. शिष्यवृत्ती परीक्षामध्ये आकलन हा भाग गुण मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक सूचना नीट वाचून समजून आणि योग्य पद्धतीने उत्तर कसे द्यायचे हे आपण आज शिकणार आहोत. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला आपला व्हिडिओ शेअर करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग आकलन म्हणजे काय असतं पहा, की आपल्याला मिळालेल्या माहितीचा व सूचनांचा बरोबर अर्थ लावला तर त्यातून मिळणारे निष्कर्ष बरोबर असतात. म्हणूनच दिलेली माहिती व सूचना वेळ देऊन समजून घेणे म्हणजेच तिचे आकलन करणे महत्वाचे असते. आकलन या घटकामध्ये सूचना पालन, संख्या मालिका, इंग्रजी अक्षरमाला या उपघटकांचा समावेश होतो. म्हणजे जे आपल्याला आकलनावरचे जे प्रश्न पाहिजे ना, त्यामध्ये आपल्याला काही सूचना दिलेल्या असतील, त्या सूचनानुसार आपल्याला उत्तर शोधायचं आहे. संख्या मालिका म्हणजे काही नंबर आपल्याला संख्या देतील, त्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. आणि इंग्रजी अक्षरमाला म्हणजे आपले इंग्लिश अल्फाबेट्स. ठीक आहे. आता आकलनामध्ये आपला पहिला घटक आज आपण घेणार सूचना पालन आणि त्याच्यावर असलेलं स्वाध्याय आपण आज त्याच्यावरचे सर्व प्रश्न आज आपण सोडून घेणार आहोत. मग आता आकलन सूचना पालनमध्ये काय काय असणार आहे. या उपघटकामधील प्रश्नामध्ये मराठी भाषेतील अक्षरे, जोडाक्षरे, शब्द, शब्द संपदा व व्याकरण यावर आधारित प्रश्न विचारलेले जातात. मग पहा, या सूचना पालन या घटकामध्ये आपल्याला अक्षरे, जोडाक्षरे, शब्द, शब्द संपदा, व्याकरण या सर्व घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजे 1-2 प्रश्न विचारले जातात. प्रश्नामध्ये काही सूचना असतात, त्या सूचनांचे काळजीपूर्वक आकलन करून म्हणजे ते समजून घ्यायचं. आकलन म्हणजे समजणे. मग जे प्रश्न विचारलेले, काय सूचना दिलेले, ते सूचनाचं आकलन करायचं म्हणजे समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे कृती करायची आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचणार. ठीक आहे. आता महत्वाचे मुद्दे आपण समजून घेऊ. पुढील बाबींचा अभ्यास करा व सराव करा. मराठी वर्णमाला, त्यातील स्वर, व्यंजने व त्यांचा क्रम. मग स्वर मध्ये एकूण 14 स्वरे अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, आ, आई, ओ, ऑ, औ. अम, आहा हे स्वर मध्ये येत नाही, ते स्वरादी आहे. अम, आहा 2. व्यंजन मध्ये तुम्हाला माहिती क पासून ळ पर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही क्ष आणि न्य घेऊ नका. ते व्यंजन ते संयुक्त व्यंजन येते. म्हणजे क पासून आपले 5-5 पहा, हे क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, त्र, त, थ, द, ध, न, ट, ठ, ड, ढ, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श. हे झाले 1 2 3 4 5 6 6 5 30. श, स, ह, ळ 34 काय आहे, व्यंजने आहेत. आणि संयुक्त व्यंजन मध्ये क्ष म्हणजे हा क, श आणि अ मिळून बनतो ना क्ष.
न्य. ठीक आहे. जोडाक्षरे. आता जोडाक्षरे म्हणजे काय पहा. आता काही विद्यार्थ्यांना वाटतं रु, लू, कृ, न, अनुस्वार, विसर्ग हे जोडाक्षरे आहे, पण हे जोडाक्षरे नाहीत. यांना जोडाक्षर घ्यायचं नाही. उदाहरणार्थ कृपा, वृत्ती, पृथा, हृदय यामधील कृ, पृ, पृ, रु हे जोडाक्षरे नाहीत. यांना जोडाक्षरेमध्ये घ्यायचं नाही. पुढं क्ष, ञ, स्र, त्र, क्र, क्र, क्य, र, र, ट्र ही व यासारखी अक्षरे जोडाक्षरे आहेत. म्हणजे व्यंजनाला व्यंजन जोडलेलं आहे ना, ते जोडाक्षरे असतात. मग पहा इथं स्र म्हणजे आपण स ला काय जोडतो, र जोडतो, म्हणून तो स्र बनतो. हा क्र कस काय होतो, क ला आपण कोणतं व्यंजन जोडतो, म्हणजे क आणि र मिळून काय बनतो, क्र बनतो, है ना. हे आपले काय आहे, जोडाक्षरे आहेत. ठीक आहे. उदाहरणार्थ आता तुम्हाला काय बोलायची गरज नाही, आपण उदाहरणामध्ये पाहूच ते बरेचसे शब्द जोडाक्षर तुम्हाला माहिती. त्या, म, च्या, झ्या अशी 2 अक्षरे जोडून बनणारी इतर जोडाक्षरे आहेत. मग या प्रकारची सुद्धा जोडाक्षरे असतात. आता जोड शब्द. आता जोड शब्द म्हणजे काय, 2 अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन तयार होणारा नवीन शब्द. 2 अर्थपूर्ण शब्द असतात आणि त्यांना जोडून एकत्रपणे एक नवीन शब्द बनतो आणि त्या नवीन शब्दाला काय म्हणायचं, जोड शब्द म्हणायचं. उदाहरणार्थ गोडी गुलाबी. गोडी हा एक शब्द आहे, गुलाबी हा एक शब्द आहे आणि दोघांना एकत्र केलं तर काय शब्द बनला, गोडी गुलाबी. हा जोड शब्द झाला. जोडाक्षर नाही, जोड शब्द. तर कोड कौतुक, बारीक सारीक, नफा तोटा इत्यादी यासारखे जे शब्द असणारे ते जोड शब्द असणारे. पुढचे मुद्दे आपण पाहू. मराठीतील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ. म्हणजे तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, काळ, क्रियापद या घटकावर सुद्धा यामध्ये तुम्हाला प्रश्न येतील. तसेच समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार आणि दिलेल्या अक्षर समूहापासून व शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. त्यानंतर आणखी काय प्रकारचे प्रश्न असू शकतात, शब्दातील अक्षरांचे स्थान ठरवणे. कितवा स्थान आहे, चौथा आहे, पाचवा आहे, दुसरा आहे, दुसरा म्हणजे डावीकडून दुसरा कोणता, उजवीकडून चौथा कोणता. यामध्ये डावीकडून डावीकडे म्हणजे आपल्या डावीकडून आणि आपल्या डावीकडे, तसेच उजवीकडून उजवीकडे असे प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. ठीक आहे. चला आता आपण स्वाध्याय बघू. सूचना पालन. नमुना प्रश्न. काय दिलं पहा, पहिला प्रश्न आपल्याला भरपूर आपल्याला इथं अक्षर दिलेले, व्यंजन, स्वर, व्यंजन मिक्स दिलेले किंवा व्यंजन दिलेले. पहिला प्रश्न आहे प, ब, भ, र, ट, क, स, ग, ग, न, च, ब, य, त. वरील अक्षरमालेतील कोणत्या 3 संलग्न अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनतो. मग पहा आता इथं आपल्याला संलग्न पाहायचं आहे की कोणता शब्द बनतो. मग पहा आता इथं जर आपण कपट, मग कपट हा शब्द बनतो, पण क नंतर कुठं प आणि ट आहे का, म्हणजे ते लगेच एका पाठोपाठ एक पाहिजे की नाही. र ट क, र ट क, पण याला काही अर्थच नाही शब्दाला. त्यानंतर पहा ग ग न, हो ग ग न, हे पहा सलग आले की नाही, हे ग ग न हा एक शब्द मिळाला अर्थपूर्ण. पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू. आता पहा इथं पण आपल्याला व्यंजन आणि व्यंजनच दिलेले आहे आणि पुढे सांगितलं वरील अक्षरमालेतील किती वेळा स अक्षराच्या लगत य हे अक्षर आहे. स अक्षराच्या लगत य हे अक्षर आहे. आता इथं स्पष्टीकरण दिलेले म्हणून काय मी तुम्हाला इथं विचार करायला नाही लावित जास्त. पहा मग इथं हे पूर्ण मध्ये पहा स काय म्हणलेलं ते, स अक्षराच्या लगत य. आता लगत म्हणल्यावर तो आधी पण येऊ शकतो आणि नंतर पण येऊ शकतो, बरोबर की नाही. मग इथं पहा इथं स आहे पण स च्या आसपास य नाहीये. इथं स आहे त्याच्या आधी य आला, सलग आला म्हणजे 1 वेळा झाला इथं. त्यानंतर पहा इथं स य आला म्हणजे हे 2 वेळा, बरोबर आहे का नाही. अजून कुठेही सांगा बरं मला. आणि इथंच पहा बरं स नंतर य पण आला की नाही, म्हणजे ही सुद्धा जोडी आपण घेणार म्हणजे 3 वेळा. आणि इथं स आहे पण स च्या नंतर किंवा आधी य नाहीये. असं किती वेळा झालं, म्हणजे य आणि स लगत आहे 1 2 आणि इथं डबल झाला 3. पर्याय क्रमांक
3 आपलं उत्तर असेल. थिएटर या शब्दासाठी पुढील पैकी कोणता पर्यायी मराठी शब्द वापरतात? म्हणजे समानार्थी शब्द. आणि थिएटर या शब्द आपण काय वापरतो? नाट्यगृह. काय वापरतो त्याला? नाट्यगृह, थिएटर. त्यानंतर चौथा प्रश्न पहा. र, रॅ व प न ही अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. म्हणजे अर्थपूर्ण जर शब्द तयार केला तर काय बनणार आहे? पर्यावरण. काय शब्द बनणार आहे? पर्यावरण. आणि सूचना काय सांगितली पहा. तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील तिसऱ्या व चौथ्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा पुढील पैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ते लिहा. पहा कसा गोंधळ प्रश्न आहे, असा गोल 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 फिरवलेले आहे तुम्हाला एकदम. म्हणजे आता पहा, मग आपण एक 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 सूचना वाचायची आणि त्याप्रमाणे आपण कृती करायची. शब्द बनवला पर्यावरण. तयार झालेल्या शब्दातील तिसऱ्या व चौथ्या 1 2 3 तिसरा कोण आहे? व. आणि चौथा अक्षर काय बरं? र. मग यापासून कोणता शब्द बनला? वर. है ना, वरच्या दिशेला वर म्हणतो आपण. आणि या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पुढे, समोर, खाली, मागे. वर आणि काय असतो? खाली. पर्याय क्रमांक 3 विरुद्धार्थी शब्द सांगितला आपल्याला. पाचवा प्रश्न पहा. वनवास या शब्दातील अक्षरांपासून किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात? वनवास पासून वन होतो, वास होतो, नस होतो, नवा होतो, सण होतो. म्हणजे उलट पुलट घेतलं तरी चालतं है ना. म्हणजे सण घेतला आपण 4 नंबरचा आणि नंतर 1 नंबरचा घेतला सण. आपल्या काही क्रमानुसार नाही सांगितलेलं तिथं. सण पण होतो आणि वाव पण होतो. म्हणजे एकूण किती शब्द तयार झाले? 6 शब्द तयार झाले. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. 6वा प्रश्न आपण पाहू. पुत्रप्रेम, कर्तव्य, जन्म, अक्षर, हृदयनाथ, राष्ट्रभक्ती या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत? मग पहा, पुत्र, तर, त्र, प ला र लागले, जोडाक्षर झाला इथं प्र. त्यानंतर त ला काय? र, हा पण जोडाक्षर आहे. व ला काय? य आहे, जोडाक्षर आहे. जन्मचा हा जोडाक्षर. श हा कशापासून बनतो? क आणि श पासून बनतो, हा सुद्धा जोडाक्षर आहे. हृदयचा रू हा जोडाक्षर नाही, लक्षात ठेवा. राष्ट्र जोडाक्षर आहे. भक्ती जोडाक्षर इथं. मग किती झाले एकूण? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. ओके. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला प्रश्न दिलेले असून सूचना त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. ज्यांना व्यवस्थित सराव आहे, पूर्णपणे त्यांचा सराव झालेला असेल, त्यांना या प्रकारचे प्रश्न झटपट सोडवता येणार आहे. ठीक आहे. चला, स्वाध्याय 1.1 आपण चालू करू. पहिला प्रश्न. श्रीराम भक्त हनुमान रामाच्या चरणाजवळ बसला या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आहेत? मग आता पहा, इथं भक्त है ना, जोडाक्षर सांगितलेलं आपल्याला. काय सांगितलेले? जोडाक्षर सांगितलेले. त्यानंतर श्री, सर स्र होतो ना, श्री. भक्त इथं जोडाक्षर आलं. त्यानंतर हनुमान मध्ये जोडाक्षर नाही, रामाच्या च्या मध्ये जोडाक्षर आहे है ना. चरणाजवळ बसला नाही. किती झाले जोडाक्षर? 1 2 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3च उत्तर आहे आपलं, 3. ठीक आहे. दुसरं पाहू आपण. काय दुसरा प्रश्न? तर भूते असतील शिते जमतील या शब्दापासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करा. आता आपण आधी म्हण तयार करू. काय म्हण बनणार बरं याची? असतील शिते तर जमतील भूते. काय म्हण बनेल याची पहा. मग यापासून काय म्हण बनती? असतील शिते तर जमतील भूते. काय अर्थ याचा? असतील शिते म्हणजे ज्या ज्या माणसाकडे संपत्ती असते है ना, म्हणजे त्यामध्ये त्याच्याकडे पैसा असतो, भरपूर काही गोष्टी असतात, तर जमतील भूते तरच लोक त्याच्या आसपास जमा होतात, म्हणजे त्यांना विचारतात है ना. पैसा असला की माणूस त्याच्या जवळ जातो. म्हणजे त्यासाठी म्हण काय आहे? असतील शिते तर जमतील भूते. या म्हणीतील विषम क्रमांक स्थानावर असलेली अक्षरे मांडा. आता विषम क्रम म्हणजे कोणता? 1 3 5 7. सम म्हणजे 2 4 6 8. मग आता आपण काय करू पहा विद्यार्थी मित्रांनो.
यांनी सांगितलं आपल्याला विषम क्रमांक असणारे अक्षरे, शब्द नाही अक्षरे. मग 1 हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे 9, 10, 11, 12, 13 हे विषमक्रम झालं. डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? 1, 2, 5वं म्हणजे हे 5 धरायचं नाही. म्हणजे एवढेच अक्षर घ्यायचे आपल्याला ज्याच्यावर मी क्रम लिहिले. म्हणजे हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. कोण आहे 5व्या क्रमांकावर? ज आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. आलं का? महानगर या शब्दातील अक्षरांपासून पुढील पैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? नगर शब्द तयार होतो. महाग पण तयार होतो. सागर इथं साच नाहीये आणि मगर सुद्धा तयार होतो. मग कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? सागर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. चौथा प्रश्न पाहूया. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीतील दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? आता व्यवस्थित पहा. दुसरा आणि चौथा शब्द. मग 1, 2, 3, 4 जर नंबर लावले तर दुसऱ्या शब्दामध्ये किती अक्षर आहे? 3. चौथ्या शब्दामध्ये किती अक्षर आहे? 3. करा बेरीज. किती झाले हे? 6. आणि यांची तुलना कोणाबरोबर करायची? पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजीपेक्षा. मग पहिला आणि तिसरा. पहिल्यामध्ये पण किती आहे? 3 अक्षर आहे आणि तिसऱ्यामध्ये पण किती आहे? 3. किती झाले? 6. म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्याची पण बेरीज 6 अक्षरे, पहिल्या आणि तिसऱ्या सुद्धा बेरीज 6 अक्षरे. यांच्यामध्ये कमी जास्त कुणीच नाही, म्हणजे यांच्यामध्ये फरकच नाही, म्हणजे शून्याचा फरक आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. जर कमी जास्त झाला असत कोण कोणापेक्षा कमी ते पाहायचं. 5वा प्रश्न आपण पाहू. आकाशात आकर्षक सप्तरंगी इंद्रधनुष किंवा धनु बघताच निळाशार पिसारा फुलवून मोर थुई थुई नाचू लागला. इतकं मोठं वाक्य पहा. आता हे वाक्य आहे बरं का. आणि काय सांगितलं? या वाक्यातील विशेषणांची संख्या नामांच्या संख्यापेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? आता विशेषणे कोणती आहे? विशेषणे म्हणजे काय असतात सांगा बरं. आपल्याला नामाबद्दल माहिती सांगतात. मग आता आकाश तर हा नाम झाला, पण इंद्रधनुष्य कसा होता बरं? आकर्षक सप्तरंगी म्हणजे काय झालं? विशेषण. आणखी पुढं आता पिसारा कसा होता? पिसारा हा काय नाम आहे, पण पिसारा कसा होता? निळाशार. फुलून मोर थुई थुई नाचू लागला. म्हणजे विशेषण किती झाले बरं? 3. बरं का. व्यवस्थित पहा. विशेषणे किती आहे? 3. आता आपण काय बघू? याची तुलना कोणाबरोबर केली त्यांनी? नामांच्या संख्येपेक्षा. नाम म्हणजे नाऊन. मग इंद्रधनुष्य हा नाम आहे, आकाश हा नाम आहे, पिसारा हा नाम आहे आणि मोर सुद्धा काय नाम आहे. म्हणजे हे फुलून आणि थुई थुई हे नाम नाही बरं का, हे क्रिया विशेषण आहे. मग आता पहा. 1, 2, 3 आणि 4. मग नामांची संख्या किती आहे? 4 आहे. आणि ते आपल्याला म्हणतात विशेषणांची संख्या नामाच्या संख्यापेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. मग विशेषणांची संख्या किती आहे? 3 आहे. नामाची किती आहे? 4. विशेषण आधी विचारलं म्हणजे आधी याचं घ्यायचं की हे काय कमी. आणि कितीने कमी आहे? 1 ने कमी आहे. कितीने कमी आहे ते? 1 ने कमी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. येतं का लक्षात तुम्हाला? 6वा प्रश्न आपण पाहू. निळ्या आकाशात कारखान्याची चिमणी धूर ओकत उभी होती. निळ्या आकाशात कारखान्याची चिमणी धूर ओकत उभी होती. या ओळीतील चिमणी हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो? कारखाना असतो ना, कारखान्याला काय असते? एक इथं धुराळी चिमणी असते ना, ज्यातून धूर बाहेर पडतं. पाखरू का चिमणी म्हणजे? इथं काय अर्थ घेतलेला चिमणीचा? धुरांडे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. इंजिन तर नाहीये, त्याला धुरांडे म्हणतात. मशाल नाहीये. ठीक आहे. 7वा प्रश्न पाहू. ल ट उ वा पा या अक्षर समूहापासून
अर्थपूर्ण शब्द तयार करा. यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा है ना. पुढे सांगितलं तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे. मग मला सांगा काय बनेल याच्यामध्ये. पहा बरं, पाऊल, पाऊल वाट. काय शब्द बनेल? पाऊल वाट, पाऊल वाट. मराठी अक्षर खराब आहे बरं का माझा, हसू नका तुम्ही. आता शब्द तयार केला आपण, पाऊल वाट. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे 1 2 3 4 5 आहे. मध्यभागी कोण आहे? ल. लगेच ल उत्तर घेऊ नका, त्यांनी ल पर्याय पण दिलेलं नाही इथं, पण दिलेलं असू शकतं तिथं. आणि त्याच्या लगेच डावीकडे, लगेच डावीकडे म्हणजे आपला डावा हात घ्यायचा. कोण आहे लगेच डावीकडे? उ आहे. कोण आहे? उ. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. आलं लक्षात? 8वा प्रश्न आपण पाहू. 8वा प्रश्न, ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलं पिसारा नाच. है ना, नाच रे मोरा. कविता आहे ना आपली, का गाणं आहे? वरील ओळीत अनुक्रमे ळ र म्हणजे सिक्वेन्स मध्ये ळ आणि र ही अक्षरे किती वेळा आलेली आहेत? किती वेळा आलेली आहेत? मग पहा आता आपण ळ मोजू. मग पहा ळ कुठे? काळा इथं 1, काळा 2, पाळी 3, टाळी 4. म्हणजे ळ किती वेळा आला? 4 वेळा. आता र मोजू आपण. वारा, गोल करतो त्याला मी, रे, परत रे, आणि कुठे आता पहा बरं, पिसारा र. म्हणजे र सुद्धा किती वेळा आला? 4 वेळा. म्हणजे ळ सुद्धा 4 वेळा आणि र सुद्धा 4 वेळा. पहिला वाला जो आहे ना 4 वेळा, तो ळ साठी घ्यायचा, आणि जे 2 नंबरला दिलं ना कॉमा करून, ते र साठी घ्यायचा. मग 4 वेळा 4 वेळा कुठे आहे पहा बरं, 4 वेळा 4 वेळा. या क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न आपण पाहू. तिरुवनंतपुरम या शब्दातील अक्षरांना डावीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षरांचे क्रमांक मूळ संख्या असतील? संख्या असतील. डावीकडून जर आपण क्रमांक दिले तर ठीक आहे. मग पाहिलं तिरुवनंतपुरम हा शब्द मी लिहिला. उजवीकडून, उजवीकडून म्हणजे इकडून आपल्याला नंबर द्यायचे. मग 1 2 3 4 5 6 7 8. आणि मूळ संख्यावर असणारे अक्षर कोणी? मूळ संख्या कोणती असते? मग 2 3 5 आणि 7. मग कोण आले ते? रु न पु र. उलटे पुलटे पण होऊ शकतात. रु न पु र. कुठे पहा बरं, रु न पु र. पहा रु न पु र. हेच आले का नाही? म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. 10वा प्रश्न आपण पाहू. शाळा सुटता धावत सुटले, ठेच लागुनी मी धडपडले, आई मजला नंतर कळले, नवी कोरी पाटी फुटली. वरील ओळीतील अनुक्रमे 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द किती आहेत? 3 अक्षरी आणि 2 अक्षरी. आधी 3 अक्षरी विचारले म्हणजे पहिल्या वाला आपण 3 अक्षर धरणार ना. मग 3 अक्षरी पहा कोणकोणते? सुटता, धावत सुटले, लागुनी, मजला, नंतर कळले, फुटली. किती झाले? 8 झाले. 8 आहे ना. हे पहा 1 2 3 4 5 6 7 8. 8 झाले. 8 चुकलं. मग आता पर्याय क्रमांक पहा इथं 3 अक्षरे आधी 8. 8 पर्याय हाच आहे म्हणजे हाच पर्याय असेल. पण चला 6 येतात का पहा आता 2 अक्षरी. शाळा, ठेच, आई, नवी कोरी पाटी. 1 2 3 4 5 6. हो 5 आणि 6 वेळा. मग 3 अक्षरी किती वेळा आली? 8 वेळा. आणि 2 अक्षरी 6 वेळा. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण पाहू 11 नंबरचा. लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? मग मुलांना काय वाटतं पहा. ल 1, म 2, न 3, र 4, य 5 आणि न 6. आणि ते 6 पर्याय घेतात. थांबा, इथं काय आलं? क्ष आला की नाही? क्ष. मग हा कशापासून बनतो? क अधिक श अधिक अ. अ सोडून द्या, अ स्वर आहे. मग व्यंजन मध्ये क आणि श हे 2 व्यंजन याच्यामध्ये काय होणार? मिळणार की नाही?
मग हे 6 आणि क्ष चे 2, क आणि श 6 आणि 2 8, पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. येतं का लक्षात? 12वा प्रश्न पाहू. खेळलो जातो पाहीन केले होते वाचेन राहिला पळेन वळतो झोपला जिंकली लपेन. वरील शब्दांपैकी अनुक्रमे भूतकाळ व भविष्यकाळ दर्शवणारे शब्द किती आहेत? आता भूतकाळवाले पाहू आपण, है ना, झालेली क्रिया. खेळलो, खेळलो म्हणजे काम पूर्ण झाला, भूतकाळ, मी त्याला गोल करतो. जातो, नाही, हा वर्तमान काळ आहे. पाहीन, भविष्य काळ आहे, पाहीन मी. केले, मी काम केले, भूतकाळ. होते, होता होती होते सगळे भूतकाळ असतात ते. वाचेन, राहिला, तो तेथेच राहिला, भूतकाळ. वळतो, पळेन, झोपला, लाली लेवाले शब्द है ना, आणि जिंकली. मग किती झाले पहा विद्यार्थी मित्रांनो, भूतकाळचे 1 2 3 4 5 6, भूतकाळाचे झाले 6, भूतकाळाचे 6 शब्द आहे. भविष्यकाळ, जातो, नाही, पाहीन, हो, हा भविष्यकाळ आहे, पाहीन 1. वाचेन 2, भविष्यकाळ. पळेन 3, म्हणजे न शेवटी न असणारे. वळतो आणि लपेन हे सुद्धा, म्हणजे किती झाले हे 1 2 3 4. मग भविष्यकाळचे किती झाले 4. भूतकाळ आधी म्हणजे 6 आणि 4, 4 6 हे होणार नाही. 6 व 5, 6 व 4, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. येतं का लक्षात? 13वा प्रश्न पाहू आपण. पुढील पैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? जोड शब्द नाही. काना कोपरा, गंमत जम्मत, सुवर्ण पदक आणि गोरा गोमटा. आता काना कोपरा हा जोड शब्द आहे. गंमत जम्मत 2 शब्द मिळून आला. गोरा गोमटा हा सुद्धा 2 शब्द आहे, पण सुवर्ण पदक हा एकच शब्द आहे. म्हणजे सुवर्ण पदक हा काय झाला आपला जोड शब्द नाही, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. 14वा प्रश्न आपण पाहू. खरखर भरभर परकर सैरफैर भरकन गरगर कारभार सरसर या शब्दामध्ये अनुक्रमे 15 व 5 वेळा आलेली अक्षरे कोणती? 15 व 5 वेळा. आता पर्यायानुसारच जावं लागेल आपल्याला. मग इथं र र र दिसतं पहा. आता पाहू आता र किती वेळा आहे. खरखर मध्ये र 2 वेळा आहे की नाही? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मग 15 आधी विचारला आणि नंतर 5 आहे आणि 15 वेळा कोण आलेले? र, म्हणजे 1 नंबरला र पहा. इथं 1 नंबरला र आहे, इथं भ आहे, म्हणजे हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, इथं पण र आहे. आता क 5 वेळा आहे की भ 5 वेळा आहे ते चेक करू आपण. आधी आपण क चेक करू. मग क कुठे बा? 1 2 3. मग क इथं 3 वेळा आला, म्हणजे हा पण पर्याय नाहीये. मग चौथाच पर्याय उत्तर असेल. मग भ मोजूया आपण. भरभर मध्ये भ 2 वेळेस, इथं भ आला 3, इथं भ आला 4 आणि कारभार मध्ये भ आला 5, म्हणजे 5 वेळा कोण आहे? भ, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. र 15 वेळा आला आणि भ 5 वेळा आला. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपण पाहू 15वा. 30 प्रश्न आहे, 30 टोटल. सर्व प्रकारचे प्रश्न आहे. 2 प्रश्न पेपरमध्ये चान्सेस विचारण्याचे, म्हणजे 4 मार्क. त्यामुळं व्यवस्थित आजचा व्हिडिओ मोठा होईल आपला. म्हणजे जवळपास पाऊण तास असं लेक्चर होईल आजचा आपला, पण तुम्ही व्यवस्थित पहा. तिला गायन शिकायचे होते म्हणून ती आमच्या शाळेत आली. या वाक्यातील सर्वाधिक म्हणजे जास्त अक्षरे असलेले सर्वनाम व सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम यामध्ये किती अक्षराचा फरक आहे? मग तिला हे सर्वनाम आहे, ती हे सर्वनाम आहे, आमच्या पण सर्वनाम आहे. मग सर्वात मोठं कोण आहे? आमच्या. मग आमच्या मध्ये किती अक्षर आहे बरं सांगा मला? आमच्या याला जोडमध्ये एकच धरायचं, 3 आहे. किती आहे? 3. आ म आणि च्या एकच धरायचं, 3. आणि ती मध्ये किती बरं? ती मध्ये आहे एकच. 3 मधून 1 कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. 16वा प्रश्न पाहू. कैवल्य कानन किंचित कुंकू कौशल्य हे शब्द आकारविल्ले म्हणजे काय? अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणतो आपण. क्रमानुसार मांडल्यास क्रमवर 3रा शब्द कोणता?
मग आता तुम्हाला माहिती, जर स्वर माहिती तुम्हाला अ आ इ ई, मग का आ आ स्वर आला म्हणजे एक नंबरला कानन येणार आहे. नंतर काय येतं ई, ई म्हणजे क ई की, म्हणजे पहिली विलंटी आली म्हणजे हा 2 नंबरला असणार आहे. उ उ उकारवाला आला हा 3 नंबरला असणार आहे. त्यानंतर ए आई, आई म्हणजे कै है ना, हे 4 नंबरला येणार आहे. आणि ओ औ औ कौ कौशल्य हा 5 नंबरला येणार आहे. आणि क्रमावर तिसरा शब्द कोणता, 5 मधून तिसरा कोणता आहे, 1 2 3 कुंकू, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. 17वा प्रश्न, दास विस्तवी राहतो मेघ होऊनी वाहतो, खडपात तडपात बिंजाकुरी पालवतो. या काव्यपंक्तीत इकारांत शब्दापेक्षा आकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत? इकारांत म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी ई, मोठी ई, दीर्घ ई म्हणजे दुसरी वेलांटी यायला पाहिजे. आणि आकारांत म्हणजे त्या शब्दाच्या शेवटी काना मात्रा काहीच नाही पाहिजे, है ना. मग आता पहा, आपण मोजूया इकारांतवाले कोण आहे. पहा, वी आला म्हणजे हा इकारांत झाला 1, होऊनी 2, त्यानंतर बिजांकुरी री आला इथं 3, म्हणजे इकारांत शब्द किती बरं, 3 शब्द आहे. त्यानंतर आपण आकारांत पाहू. आता आकारांत म्हणजे शेवटी आपल्याला फक्त व्यंजन पाहिजे. दास, मेघ, खडपात त आला, तडपात त, फक्त व्यंजन आलं की नाही, किती येते म्हणजे आकारांतवाले किती आहे, 4 आहे. किती आहे, 4 आहे. पुढे नाही तर री आणि हे पालवतो. आपल्याला विचारलं इकारांत पेक्षा आकारांत शब्द कितीने जास्त आहे. आता इकारांत पेक्षा आकारांत जास्त आहे, मग 3 आणि हे 4 आहे, कितीने जास्त आहे आकारांत 1, मग आकारांत 1 नी जास्त आहे, मग 1 नी जास्त आहे, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. अलग लक्षामध्ये इकारांत आकारांत उकारांत म्हणजे आता हा उकारांत असेल तर पहिला उकारवाले शब्द पाहिजे, उकारांत असेल म्हणजे दुसरे उकारांतवाले शब्द पाहिजे. एकारांत म्हणजे एक मात्रावाले, ओकारांत म्हणजे काना एक मात्रावाला. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर 18वा प्रश्न आपण पाहू. हे आपल्याला पहा इथं भरपूर इथं आपल्याला व्यंजन दिलेले आहेत. अक्षरमाला इथं या अक्षरमालेत जच्या पुढे लगेच स, जच्या पुढे लगेच स आहे, पण जच्या आधी लगेच स नाही, जच्या आधी लगेच स नाही असे किती वेळा आहे? जच्या लगेच पुढे स पाहिजे पण आधी स नको त्यांना. मग पहा आता, जच्या आधी स आला नाही घेणार आपण हे. जच्या नंतर स आला पण आधी स नको, आधी पण स आला म्हणजे हे सुद्धा चालणार नाही. जच्या नंतर स आला, हे बघा इथं जच्या नंतर स आला पण जच्या आधी स नाही, हो इथं एक जोडी बनली ही, म्हणजे एकदा झाला असं. परत इथं ज नंतर स आला पण जच्या आधी सुद्धा स आला, म्हणजे ते पण घेणार नाही. म्हणजे एकदाच असं झालं की जच्या लगेच नंतर स आलेलं आहे पण जच्या आधी स नाहीये, असं फक्त एकदाच झालं. मग पर्याय क्रमांक 3 एक वेळा. ठीक आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आपण पाहू. यदा कदाचित हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? आता उलट लिहिण्याची गरज नाही, त्यांनी आपल्याला उजवीकडून 5वं म्हणले ना, सरळ ठेवायचं आणि डावीकडून 5वं घ्यायचा. ठीक आहे. जर तुम्हाला ह्या सूचनेप्रमाणेच करायचं पहा, याला मग आता उलट क्रमाने लिहू. म्हणजे आधी त येणार, मग ची, नंतर दा, परत मग क, मग परत दा आणि य लिहिलं. पहा काय सांगितलं, उलट क्रमाने लिहिल्यास, उलट क्रमाने लिहिला आपण उजवीकडून 5व्या, 1 2 3 4 5, उजवीकडून 5व्या म्हणजे सरळ ठेवून डावीकडून 5वं पण आपण घेऊ शकतो. स्थानावर कोणते अक्षर येईल, कोण आलं तिथं, ची, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. म्हणजे उलट क्रमाने लावून आणि डावीकडून नाही मोजायचंय, उजवीकडून मोजायचंय. म्हणजेच पहा, याला जर आपण व्यवस्थित उलट केलं याला आणि उजवीकडून विचारलं म्हणजे जसं तसं ठेवा ना, डावीकडूनच 5वा मोजा ना तुम्ही. ती सुद्धा ट्रिक आहे त्याच्यामध्ये.
त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न आपण पाहू. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला या वाक्यातील ग या अक्षरापासून डावीकडील अक्षरापासून ग या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? आता ग या अक्षरापासून म्हणजे ग ला आपल्याला घ्यायचं 1 नंबर आणि डावीकडून 5वे, मग हा 1 नंबर झाला. याच्या डावीकडे जा. 2 नंबरला ब, 3 नंबरला चार चा, 4 नंबरला ट आणि 5 नंबरला कोण असणार आहे? ले असणार आहे. ले पर्याय क्रमांक 2 असेल. बरेचशी मुलं ग ला सोडणार आणि ब ला 1 नंबर घेणार. 1 2 3 4 5 त्यांचा क उत्तर येईल. पण इथं व्यवस्थित वाचा. ग या अक्षरापासून ग या अक्षराच्या पलीकडे किंवा डावीकडे असं नाही विचारलं आपल्याला. ग या अक्षरापासून म्हणजे ग ला 1 नंबर घ्यायचा आपल्याला आणि तिथून 5वा नंबरचा मोजायचं. मग 5व्या नंबरला कोण असणार आहे? आपला ले असणार आहे. पर्याय क्रमांक 2. 21 नंबरचा प्रश्न आपण पाहू. आपल्याला एक अक्षरमाला दिलेली आहे इंग्लिशची. वरील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? मग आता पहिला पर्याय काय? पहा, मोजावं लागेल तुम्हाला प्रत्येक कोण किती वेळा आहे किंवा पर्यायानुसार जा. मग पी किती वेळा आला? पहा बरं. 1 2 3 4 4 वेळा. पी किती वेळा आले? 4 वेळा. यस किती वेळा आला? पहा 1 2 3 आणि 4. यस किती वेळा आला? 4. आणि समान वेळेस हेच 2 आलेले. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. जर 1 नसेल तर प्रत्येक ऑप्शन चेक करा किंवा असं लिहून घ्या पटपट तुम्ही. 22 नंबरचा प्रश्न आपण पाहू. र भा म त हा है ना. पहा आता हे आपल्याला अक्षर दिलेले. या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि त्यापासून कोणता शब्द बनतो? पहा, महाभारत. काय शब्द बनतो त्यापासून? महाभारत. आणि पुढे काय सांगितलं त्यांनी? पहा, या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून दुसऱ्या व डावीकडून तिसऱ्या. उजवीकडून दुसऱ्या, उजवीकडून म्हणजे इकडून 1 2, उजवीकडून कोण आहे? र. डावीकडून तिसऱ्या, डावीकडून तिसऱ्या 1 2 3 भा आला. डावीकडून तिसऱ्या म्हणजे र आणि भा हे 2 अक्षर आले. अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मग यापासून काय? रभा हा काही शब्द नाहीये, पण भार हा शब्द बनतो ना. वजन. भार, किती भार झाला, किती वजन झाला म्हणतो ना आपण. आणि याचा समानार्थी शब्द कोणता असेल? भार हा तर शब्द बनला. खूप, ओझे, सामान. मग काय असतात? ओझे, वजन, ओझे. भारचा समानार्थी शब्द काय आहे? ओझे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. चला पुढचा आपण 23 नंबरचा प्रश्न पाहू. आता या पानावर जेवढे क्वेश्चन आहे बरेचसे मी तुम्हाला काय देणार आहे? होमवर्कला देणार आहे. व हे अक्षरमाला व्यवस्थित पहा बरं का. आता व्यवस्थित पहा, नोटबुक घ्या तुमच्याकडनं. तुम्हाला लिहायचं, सॉल्व्ह करायचं, मला कमेंट मध्ये उत्तर सांगायचे. मी तुम्हाला या आता 30 पर्यंत प्रश्न तुम्हाला 3-4 प्रश्न होमवर्कला देणार मी आज. या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 10वे अक्षर असलेला पर्याय निवडा. मध्यभागी वाला आणि उजवीकडून म्हणजे इकडून 10 नंबरचा कोणता आहे? होमवर्क सांगा कमेंट मध्ये उत्तर याचा. 24 नंबर. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. या काव्यपंक्तीमध्ये आक्रांत ल म्हणजे ल ला काना मात्रा उकार काहीच नाही पाहिजे. आक्रांत म्हणजे फक्त तो व्यंजन पाहिजे. हे अक्षर किती वेळा आले? मग पहा इथं जलद एक वेळा, भरुनी आले, ल ला मात्रा आला, हा ले घ्यायचा नाही आपल्याला. आक्रांत ल पाहिजे म्हणजे फक्त ल वाले शब्द पाहिजे. इथं ल आला 2, 1 हे 2, चप्पल 3, अनिल 4, निघाले 4 कुठे? पहा बरं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल 24चा. आलं लक्षात? 25 नंबरचा पहा आता. ऋण तक्ष या अंग या शब्दापासून
तयार होणाऱ्या कोणत्या दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थ आदी आहे? मग 25 नंबरचा प्रश्न व्यवस्थित पहा. मग यापासून एक शब्द काय बनतो? अंतरिक्षयान. काय बनतो याच्यामध्ये? अंतरिक्षयान. अंतरिक्षयान हा शब्द बनला. तयार होणाऱ्या कोणत्या दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थ आदी आहे? आदी म्हणजे काय? सुरुवातीला, है ना. म्हणजे शेवटचा काय असतो मग ते पहा बरं. अंत असतो की नाही? मग इथं पहा काय आलं इथं. मग अंत हा शब्द आला इथं पहा, अंत. मग अंत म्हणजे शेवट आणि याचा विरुद्धार्थी शब्द काय असतो? सुरुवात. आदी अर्थ शब्द आदी आहे. मग आदी काय विचारते ना आपल्याला? आदी. मग आदी म्हणजे काय? सुरू. आणि एंड होणारा शब्द काय असतो? अंत. आणि यामध्ये कोणता शब्द आला? तो अंत. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. आलं लक्षात? 26 नंबरचा ग ह सी ना रज या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल? या होमवर्कला एक शब्द बनवा आणि अर्थ 1 2 3 4 5 5 म्हणजे तिसरा मधला असेल त्यातील सांगा मग कोणताही. 27 नंबरचा प्रश्न. रात्रमंद वसतिगृह खुर्ची प्रवेश वास्तू या शब्द समूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे? तर हा पण प्रश्न काय असणार तुम्हाला होमवर्कला असणार आहे. मग यामध्ये जोडाक्षरी किती शब्द आहे? 1 2 3 4 ते लिहा. त्यानंतर जोडाक्षर नसलेले शब्द किती ते लिहा. त्यांची तुलना करा. मग जोडाक्षरी काय म्हणलेले? असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षर नसलेले शब्द किती, म्हणजे हे किती. मग हे कमी असेल तर कितीने कमी आणि हे जादा असेल तर कितीने जास्त. हा सुद्धा तुम्हाला काय होमवर्क. पुढचा ल च वा ना य या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? मग करा. हा सुद्धा तुम्हाला काय असणार आहे होमवर्क. तुम्ही बनवायचा. आता मी नाही सांगणार तुम्हाला. तुम्ही किती अभ्यास करणार हे कळन मला आज. मग आता पहा ल च वा न य य. मग हे शब्द याच्यापासून एक शब्द बनवा आणि त्याच्या मध्यभागी कोणता आहे तो सांगा कमेंट मध्ये. 29 नंबरचा प्रश्न. पुढील पैकी कोणता शब्द रवी या अर्थाने येत नाही? रवी म्हणजे काय? सूर्य. रवी म्हणजे काय? सूर्य. सविता. सविताचा अर्थ सुद्धा काय होतो? सरिता नाहीये, सविता आहे. सवितेचा अर्थ होतो प्रकाश देणारा. प्रकाश देणारा सूर्य असतो म्हणजे हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. प्रभाकर सुद्धा सूर्याचंच नाव आहे दुसरा, म्हणजे सूर्याला समानार्थी शब्द आहे. दिनकर सुद्धा सूर्याचा समानार्थी शब्द आहे आणि सूर्याचा समानार्थी शब्द कोण नाहीये? सुधाकर. मग सुधाकर हा काय आहे? चंद्र याचा दुसरा नाव आहे. चंद्राचा समानार्थी शब्द आहे सुधाकर. हे बाकीचे सूर्याचे समानार्थी शब्द आहे. मग रवीचा समानार्थी शब्द कोणता नाहीये? सुधाकर. ते म्हणजे चंद्र असतो. आणि शेवटचा प्रश्न पहा. हे आपल्याला अक्षर मालिका दिलेली इथं. मूळ संख्या इतक्या क्रमांकाची अक्षरे घेऊन त्यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. या शब्दातील मध्यभागी असणारे अक्षर कोणते? आता व्यवस्थित पहा. आपल्याला मूळ संख्या आहे आणि मूळ संख्या कोणती असते? 2 3 5 7 11 13 17 19 आहे ना. 20 पर्यंत पाठ ठेवा. मग 1 2 2 नंबरला कोण आला? व. तो घ्यायचा आपण. 3 3 कोण आहे? म. तो पण घ्यावा लागेल आपल्याला. त्यानंतर 1 2 3 4 ला कोण आहे? य. 5 ला कोण आहे? डा. घ्या तो डा पण. 6 7 7 ला कोण आहे? न. तो पण घ्या. त्यानंतर 8 ला कोण आहे? ह. 9 ला कोण आहे? ठ. 10 11 ला कोण आहे? क. हा सुद्धा घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे आपण मूळ संख्या घेतली बघतो 2 3 5 7 11 व म डा न क. आता यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आणि याचा एक शब्द बनतो जो तुम्हाला माहित नाहीये. तुम्हाला आज नवीन शब्द एक शिकायला मिळणार आहे. मनकवडा. काय शब्द बनतो? मनकवडा. मनकवडा म्हणजे काय? ज्याचे मन काय होतात? सहजपणे दुखतात किंवा जो लवकर नाराज होतो है ना. तो मग आपला फ्रेंड एखादा आहे ना किंवा त्याचा स्वभाव त्याला लवकर राग येतो
किंवा तो लवकर तो नाराज होतो, दुःख होतो, लगेच लगेच दुःख होतं. थोडंसं जरी बोलत लगेच नाराज होतो. म्हणजे तो काय झाला, मग तो मन स्वभावाचा आहे तो. आणि या शब्दामध्ये मध्यभागी कोण आहे? क आहे. कोण आहे मध्यभागी? क. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण है ना बुद्धिमत्ता चाचणीतील एक आकलन हा महत्वाचा घटक समजून घेतला. व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्र-मैत्रिणी बरोबर आणि व्हिडिओला लाईक करा आणि दिलेले जे होमवर्क आहे त्याचा कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा दुसरा घटक म्हणजेच कोणता? संख्या मालिका हा घटक आपण शिकणार आहे का नाही? मग पुढील व्हिडिओसाठी आपण आणखी एक महत्वाचा भाग सविस्तरपणे शिकणार आहोत. मग नियमित सराव करा, आत्मविश्वास ठेवा, तुम्हाला यश नक्की मिळेल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.